कुपवाड MIDCत क्रेनच्या हुकचा हाय व्होल्टेज वाहिनीला स्पर्श होऊन विजेच्या धक्क्यानं दोघांचा मृत्यू. कुपवाड MIDCतील मेनन पिस्टन चौकात क्रेनमधून लोखंडी साहित्याची वाहतूक करत असताना क्रेनच्या हुकाचा हाय व्होल्टेज विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन विजेचा धक्का लागल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रदीप दिलीप खराडे वय वर्ष 41 राहणार यशवंतनगर कुपवाड आणि रोहिदास भगवान उत्तरे वय वर्ष 32 राहणार शिवशक्तीनगर कुपवाड अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीप खराडे आणि रोहिदास उत्तरे हे दोघे बुधवारी रात्री एका क्रेनमधून कुपवाड MIDCतील मेनन पिस्टन चौकातून इंडस्ट्रीयल बॉयलर पद्धतीचा लोखंडी पाट घेऊन जात होते. क्रेनच्या पुढील हुकला हा लोखंडी पाट अडकवण्यात आला होता. चौकात क्रेन पोहोचली असता हुकाचा विद्युत खांबावरील हाय व्होल्टेज वाहिनीला स्पर्श झाला. त्यामुळे विद्युत प्रवाह थेट क्रेनमध्ये उतरला आणि दोघांनी जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्यानंतर दोघे बेशुद्ध होऊन खाली पडले. या घटनेची माहिती मिळताच कुपवाड MIDC पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. दोघांना उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला आणि या घटनेमुळे कुपवाड परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. या प्रकरणी कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कुपवाड.